व्यापाऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली। बीडच्या पाटोद्यामधील ही घटना आहे। 2 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। वसुलीसाठी अपहरण करत चटके देण्याच्या आरोपींनी त्याला धमकी दिलेली होती। त्यानंतर या व्यापाऱ्यानं आपलं जीवन संपवलेलं आहे। बीडच्या पाटोदा येथील व्यापारी संजय कांकरिया यांनी गळफास घेत आत्महत्या केली। यावेळी त्यांच्या गाडीच्या बॅगमध्ये सुसाईड नोट आढळली। यामध्ये 2 जणांनी व्याजाने दिलेले पैसे परत दे म्हणून उचलून नेऊन चटके देण्याची धमकी दिली होती। वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे। तर आता या प्रकरणामध्ये पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये 2 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे दोघे अद्याप फरार आहे। तर दुसरीकडे या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी देखील आता कांकरिया कुटुंबियांनी केली आहे। पैशाच्या देण्या घेण्याचा प्राथमिक आता जी आपल्याला एक सुसाईड नोट मिळालेली आहे त्यावरून प्रथमदर्शनी तरी पैसे देण्यावरून आणि त्याची माघारी देणे किंवा व्यवहाराच्या याच्यातून झालेला आहे। BNS 108 अन्वये आपण 2 लोकांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपी ताब्यात घेण्यासाठी सध्या आपली टीम कार्यरत आहे। आमच्या चुलत्यानं त्यांना 5 पट पैसे देऊन देखील पैशाची वारंवार मागणी करत होते। आरोपींना योग्य व कडक शासन व्हावं, त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी, यांची CID चौकशी व्हावी व या आरोपींपासून आमच्या कुटुंबाला देखील धोका होऊ शकतो। त्यामुळं हे आरोपी लवकरात लवकर अटक करून त्यांना योग्य व कडक शासन व्हावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।